नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण सिलेबस डिस्कस करणार आहोत स्ट्रेंथ ऑफ मटेरियल या सब्जेक्टची. तर या सब्जेक्टचा आपला सब्जेक्ट कोड जो आहे 313308 हे आपलं सब्जेक्ट कोड आहे. या व्हिडिओत आज आपण कंप्लीट सिलेबस डिस्कस करणार आहोत सॉम या सब्जेक्टचा. तर सुरू करूया. सॉम कोर्स सिलेबस. सॉम या सब्जेक्ट मध्ये टोटल 5 युनिट्स आहेत. युनिट 1 आहे जो मोमेंट ऑफ इनर्शिया. युनिट 2 आहे आपला सिंपल स्ट्रेसेस, स्ट्रेन्स अँड इलास्टिक कॉन्स्टंट्स. तिसरा युनिट आहे शेअर फोर्सेस अँड बेंडिंग मोमेंट. चौथा आहे बेंडिंग अँड शेअर स्ट्रेसेस इन बीम्स. आणि पाचवा आहे जो लास्ट आहे तो डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस. हे टोटल 5 युनिट आहेत आपल्या या सॉम या सब्जेक्टच्या सिलेबस मध्ये. पहिला चॅप्टर जो आहे तो आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय, मोमेंट म्हणजे काय, इनर्शिया म्हणजे काय. इनर्शिया हे एक फोर्स आहे आणि मोमेंट ऑफ इनर्शियाचे इफेक्ट्स काउजेस आपण हे बघणार आहोत या फर्स्ट चॅप्टर मध्ये. यामध्ये तसंच आपण रेडियस ऑफ गायरेशन बघणार आहे, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम, पॅरलल ऍक्सिस थेरम, अशा प्रकारचे बघणार आहोत टॉपिक्स. अशा प्रकारचे टॉपिक्स आपण या युनिट 1 मध्ये अभ्यासणार आहोत. युनिट 2 या आहे सिंपल स्ट्रेसेस, स्ट्रेन्स अँड इलास्टिक कॉन्स्टंट्स. स्ट्रेस म्हणजे काय, स्ट्रेन म्हणजे काय. हुक्स लॉ, त्याच्या रिलेटेड लॉ आहेत. स्ट्रेसच्या रिलेटेड लॉ आहेत, स्ट्रेनच्या रिलेटेड आहेत, आणि इलास्टिक कॉन्स्टंट ते काय असतो त्याच्याबद्दल आपण या युनिट 2 मध्ये स्टडी करणार आहोत. शेअर फोर्स म्हणजे काय असतो, बेंडिंग मोमेंट कसं काढतो आपण कॅबियमचं. तर यात आपण अभ्यास करणार आहोत टाइप्स ऑफ सपोर्ट्स, सिंपल सपोर्ट्स, हिंज्ड सपोर्ट्स, रोलर सपोर्ट्स, अशा काही प्रकारचे सपोर्ट्स आहेत. एखादा सपोर्ट जर आपण घेतला तर हे बघा, हे इथं वर दाखवणार हे आहे आपला सिंपल सपोर्टेड बीम. हे वरचा जो आहे हे बीम आहे आणि हे खालचे दोन आहेत ना, हे दोन सपोर्ट्स आहेत. असा जरी एका बीमला दोन असे सिंपल सपोर्ट असेल तर ह्याला आपण सिंपल सपोर्टेड बीम असं म्हणतो. आपल्या बीमला एकच सपोर्ट असेल म्हणजे हा एक सपोर्ट आहे आणि हे आपला बीम आहे. एका साईडला सपोर्ट आहे आणि दुसऱ्या साईडला सपोर्ट नाही. हे आपलं साईड ए आणि हे आपलं साईड बी. ए साईडला सपोर्ट आहे आणि बी साईडला सपोर्ट नाही. तर अशा प्रकारच्या बीमला कॅन्टिलिव्हर बीम असे म्हणतात. बेंडिंग अँड शेअर स्ट्रेसेस इन बीम जो आपला चौथा युनिट आहे. तर यात आपण शेअर स्ट्रेसेस काय असतात, बीमची बेंडिंग कसं होते, बेंडिंग म्हणजे काय, आता न्यूट्रल ॲक्सिस काय असतो, सेक्शन मॉड्युलस काय असतो, तसं आपण यात स्टडी करणार आहोत. आता आपलं राहिलंय लास्ट चॅप्टर म्हणजे लास्ट युनिट, डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस. डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस म्हणजे काय असतात, म्हणजे यामध्ये आपण इसेंट्रिसिटी या 5 चॅप्टरचा वेटेज इथं दिलेला आहे. तर आपला पहिला चॅप्टर जो आहे मोमेंट ऑफ इनर्शिया तो 12 मार्कासाठी विचारला जातो. दुसरा युनिट
सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेन अँड इलास्टिक कॉन्स्टंट हे आपण 18 मार्कासाठी विचारला जातो. शेअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट हे 16 मार्कासाठी. बेंडिंग अँड शेअर स्ट्रेसेस इन बीम 12 मार्कासाठी आणि डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस हेही 12 मार्कासाठी विचारला जातो. कधी एंड सेमिस्टर एक्झाममध्ये 70 मार्काचा जो थ्योरी एक्झाम असतो ना त्यामध्ये हे विचारला जातो. टोटल 125 मार्कासाठी हा सब्जेक्ट आहे सॉम आपला स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. तर त्यातले डिस्ट्रीब्युशन बघू. मार्किंग डिस्ट्रीब्युशन बघू. तर त्यात 30 मार्काचे आपले इंटरनल एक्झाम असतात. म्हणजे 30 मार्क 30 मार्काला दोन भागामध्ये डिवाइड केला जातो. एक 20 मार्क आणि एक 10 मार्क. जो 10 मार्काचा जो असतो तो मायक्रो प्रोजेक्टसाठी असतो आणि हे 20 मार्काचा T1 आणि T2 असे 2 टेस्ट असतात. त्याचा ॲव्हरेज काढून हे 20 मार्क आपल्याला दिले जाते आणि हे 10 मार्क आपल्या मायक्रो प्रोजेक्टचे असतात. आणि हे 70 मार्काचा जो एंड सेमिस्टर एक्झाम असतो ना त्याचे 70 मार्क आहेत. हे 30 आणि 70 हे असे मिळून 100 होतात. तर टोटल असं डिस्ट्रीब्युशन आहे मार्किंगचं. तर आता आपण MSBT डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंग 3rd सेमचा जो सॉम हा सब्जेक्ट आहे ह्याच्याबद्दल सिलेबस डिस्कशन केलेलं आहे. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करण्याचं विसरू नका.